बघा कोणता क्वेश्चन असो नसो फायनल एक्झामिनेशन मध्ये हा प्रश्न असतो 4 किंवा 6 मार्क 6 मार्काला असेल तर 6 डायरेक्टिव्ह असतात 4 मार्काला असेल तर 4च डायरेक्टिव्ह असतात तर असिमिलर डायरेक्टिव्हज हा एक क्वेश्चन परीक्षेला असतो मध्ये असतो असिमिलर डायरेक्टिव्हज तर वेगवेगळे डायरेक्टिव्ह 6 होते इक्वल डायरेक्टिव्ह ओड डायरेक्टिव्ह डेटा डायरेक्टिव्ह त्याच्यानंतर ओरिजिन डायरेक्टिव्ह एड डायरेक्टिव्ह आणि डेटा डिफाइंड बाईट डायरेक्टिव्ह असे वेगवेगळे 6 डायरेक्टिव्ह असतात ओके तर पहिले EQU डायरेक्टिव्ह कोणतं EQU डायरेक्टिव्ह EQ म्हणजे काय इक्वल डायरेक्टिव्ह नावाची डेफिनेशन It is used to define a constant to which memory location is not allocated by the assembler. जे की असं कॉन्स्टंट की मेमरी लोकेशनचं की आपण अलोकेटेड केलं नाही त्याला अलोकेट करा इक्वल करा ओके तर हे EQU डायरेक्टिव्ह ओके तर एखाद्या पार्ट सोबत त्याला इक्वेट करा आणि त्याला याच्यामध्ये घ्या मेमरीमध्ये तर हे EQU डायरेक्टिव्ह दुसरं कोड डायरेक्टिव्ह याच्यामध्ये आपण काय करतो युजिंग दिस डायरेक्टिव्ह अँड ॲड्रेस इन मेमरी इज असाइन्ड ॲज अ सिम्बॉल मग कोड असतो वेगळी कोड समजा स्टार असेल किंवा हॅश असेल तर त्या कोडवर जायचं जम्पिंग वगैरे करायचं असेल तर कोड डायरेक्टिव्ह वापरतो त्याच्यानंतर डेटा डायरेक्टिव्ह युजिंग दिस डायरेक्टिव्ह अँड ॲड्रेस विदिन अ डेटा रॅम इज असाइन्ड टू अ सिम्बॉल अँड ॲड्रेस मस्ट बी रेंज ऑफ 0 to 55 तर त्या याच्यामध्ये डेटा मेमरी मध्ये आपण काय करतो डेटा डायरेक्टिव्ह असाइन करतो ओके तर काय करते डेटा मेमरी मध्ये रॅम मध्ये असाइन करते सिम्बॉल किंवा अजून काय असेल तर ते दाखवण्याचं काम हे डेटा डायरेक्टिव्ह करतो त्याच्यानंतर ORG डायरेक्टिव्ह दॅट इज ओरिजिन डायरेक्टिव्ह तर प्रोग्रामची स्टार्ट जे आहे इट इज यूज्ड टू डिफाइन अ लोकेशन in program memory where the program of the directive is to be placed. So origin start of that program त्याला आपण ORG directive त्याच्यानंतर end directive it is used to indicate end of प्रोग्रामचा शेवट हा स्टार्ट हा शेवट इंडिकेट करण्यासाठी आपण ही डायरेक्टिव्ह वापरतो त्याच्यानंतर शेवटचे डायरेक्टिव्ह DB म्हणजे काय डिफाइन बाय डायरेक्टिव्ह तर इट इज यूज्ड टू डिफाइन 8-bit data where the number or data can be in various format जसं कोणता फॉर्मॅट असतो डेसिमल बायनरी हेक्साडेसिमल ऑक्टल अदर फॉर्मॅट ओके तर ह्या सगळ्या डायरेक्टिव्ह परीक्षेला 4 मार्काला किंवा 6 मार्काला येणार म्हणजे येणारच त्याची प्रॅक्टिस चांगली करा एवढं जरी लिहिलं तरी इट इज मोर दॅन सफिशियंट किंवा शिल्लक जर लिहायचं असेल तर एक्झाम्पल लिहायचं समजलं तर इथं हा कन्सेप्ट संपला हा युनिट सुद्धा संपला